टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। सोलापुरातील तापमानाचा पारा जो आहे तो सातत्याने वाढताना पाहायला मिळतोय। खरं तर सोलापूरमध्ये काल 1 मे रोजी जे आहे ते तापमान 44.1 डिग्री सेल्सिअस जी आहे ती नोंद झालेली पाहायला मिळाली। त्यामुळे एकंदरीतच सोलापुरातील या उन्हामुळे नागरिक जे आहेत ते हैराण झालेले पाहायला मिळत आहेत। तर दुसरीकडे प्रशासनाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, उन्हामुळे कोणाचा मृत्यू होऊ नये, उष्माघाताचा त्रास होऊ नये यासाठी सोलापूर महापालिका प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी शहरातील सर्व सिग्नल्स जे आहेत ते या ठिकाणी दुपारी 12 वाजल्यापासून सायंकाळी 4 वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय जो आहे तो घेतलेला आहे। तशा पद्धतीचा एक शासन आदेश जो आहे तो महापालिका स्तरावरती काढलेला आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे आपण पाहतोय सोलापुरातील या रस्त्यांवरती जे सिग्नल आहेत ते सिग्नल आता बंद अवस्थेत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। कारण कुठल्याही पद्धतीचा त्रास होऊन या ठिकाणी उष्माघात होऊन किंवा इतर अन्य आजार होऊन लोकांना कुठलाही दुर्घटित जी घटना आहे ती घडू नये यासाठी सोलापूर महापालिका प्रशासनाच्या वतीने ही खबरदारीचा उपाय म्हणून ही योजना करण्यात आलेली आहे। खरं तर सोलापूरमध्ये गेल्या महिनाभरापासून 42 आणि 43 डिग्री सेल्सिअसच्या पुढे तापमानाचा पारा जो आहे तो गेलेला पाहायला मिळालेला होता। त्यानंतर काल मे महिन्याच्या पहिल्याच दिवशी 44.1 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झालेली पाहायला मिळाली। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील जो तापमानाचा पारा आहे तो दिवसेंदिवस वाढतानाच पाहायला मिळतोय आणि त्यामुळेच अनेक प्राणी असतील, पशुपक्षी असतील यांना याचा फटका देखील बसत असल्याचं पाहायला मिळत आहे। तर दुसरीकडे या ठिकाणी आपण पाहतोय की सोलापूर जिल्ह्यातील जे जलाशय आहेत ते देखील बाष्पीभवनामुळे त्याची पाणी पातळी खालावत चालल्याचं चित्र पाहायला मिळतं आहे। त्यामुळे विद्यार्थी असतील, लहान थोर असतील यांना घराबाहेर पडू नये, महत्त्वाच्या कामासाठीच घराबाहेर पडावं अशा पद्धतीचं आवाहन जे आहे ते जिल्हा प्रशासन तसेच महापालिका प्रशासनाकडून करण्यात आलेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच वेगवेगळ्या उपाययोजना ज्या आहेत त्या प्रशासनाच्या स्तरावरती सुरू आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये अद्यापपर्यंत उष्माघाताने एकही बळी जो आहे तो गेलेला नाही आहे, ही सुदैवानी आणि चांगली गोष्ट आहे। मात्र पुढचा मे महिना जो आहे तो अतिउष्ण तापमानाचा असणार आहे आणि त्यामुळेच कुठेतरी खबरदारीचा उपाय म्हणून आता सोलापूर शहरातील जे सिग्नल यंत्रणा आहेत त्या 12 ते 4 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत आणि एकंदरीतच कुठलाही अनुचित प्रकार टाळावा यासाठी हा निर्णय जो आहे तो महापालिका स्तरावर घेतलेला आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरामन विनोद उमनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर।